3 चालू या ब्रो. हा अंबी तू काय बोलत होता बाईक रेसिंग बद्दल. बाईक रेसिंग मंडे नाईट आणि काय असतं मंडे नाईट. मंडे नाईट मध्ये इल्लीगल रेसिंग्स होतात. हां हा म्हणजे त्याच्यामध्ये अलग आहे भाई. मंडे नाईट मध्ये खूप बेकार शॉट आहे. हा. त्यामध्ये हिंदी 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 ब्रो प्लीज हिंदी. हिंदी हा हिंदी हिंदी. हिंदीमध्ये कधीपासून स्विच केलं रे. हिंदीमध्येच होतं. काल तू मराठीमध्ये बोलला म्हणून मी बोललो हिंदी आणि इंग्लिश ब्रो. मराठी इज ग्रेट बट इफ यू आर कंफर्टेबल इन मराठी फक इट गो इन मराठी. नहीं ठीक है ना. हिंदी में बात करते हैं, सब लोगों को समझ तू जाएगा. मुझे एक चीज बताया था कि मंडे नाइट में अगर कोई हारता है तो उसको ब्लो जॉब लेना पड़ता है. वो अपने अपने बेटिंग पे देता है. हाँ. ऐसा कुछ नहीं है. हाँ. एक्चुअली मेरा दोस्त है जो अभी देखो मैं ये जिस जगह पे रहता हूँ एरिया में उधर आधे से ज्यादा मंडे नाइट होता है. मतलब मंडे नाइट में जाने वाले बहुत सारे लोग कोकण नगर करके उधर के बहुत सारे. हाँ वेदांत नेसीराम बहुत सारे दोस्तों ने ऐसा बताया था कि उधर किस पे भी वेटिंग लगती है. पैसे पे भी लगती है, इज्जत पे भी लगती है, बाइक की भी लगती है. नहीं बंदी का इतना मेरे को पता नहीं. तो उन्होंने मेरे को इतना बताया था कि वो लोग ब्लो जॉब वगैरह का भी चौट रहता है कि अगर तू आ रहा तो तू सबके सामने मेरा ब्लो जॉब लेगा. वो ईगो वाला सिस्टम रहता है. लड़का लड़का निकलेगा. हाँ तो सीधी बात है ना. लड़का लड़का रेस करेगा तो उनका वैसे ही रहता है. अभी का पता नहीं पर मैं जब भी लाइक 11th-12th में था तभी था सीन. हम लोग भी मंडे नाइट में गए हैं तो बहुत गंदा शॉट रहता है और बेटिंग अमाउंट बहुत रहता है. तो लैक्स में भी जाता है. ऐसा रहता है. मेरे को लगता है इलीगली वो लोग चिट्टेगिरी करते हैं पर ज़्यादा पैसा कमाते हैं. मतलब फास्ट एंड फ्यूरियस. हाँ इंडिया का सस्ता फास्ट एंड फ्यूरियस बोल सकते हो तुम लोग. पुलिस क्या कर रहा है. क्या करेंगे. पुलिस कुछ नहीं कर सकते. पुलिस आती है तो सब लोग भागते हैं. जिनको पकड़ सकते हैं उन लोगों को पकड़ते हैं. जो नहीं पकड़ पाते उनको नहीं पकड़ते. लास्ट ईयर लेकिन 2 साल पहले लगता है पुलिस ने ना एकदम दिमाग लगा के वो कौन सा तो बैंड्रा की कौन सा तो ब्रिज है उसके दोनों साइड पे फील्डिंग लगा के पकड़ा था. 25 या 26 बाइक वालों को पकड़ा था. ये क्या रिक्लेमेशन वाला बोल रहा है ना. रिक्लेमेशन वाला. हाँ उधर ये देखो ना कैसे छूतिया जैसा कराते हैं. अरे सुपर बाइक का रहता है ना वॉइस वो सुनने में बहुत अच्छा लगता है. इन लोगों का जो मॉडिफिकेशन है बहुत गंदा रहता है. ये वाला बोल रहे हैं ना. हाँ ये सब मॉडिफाइड बाइक से बोलता है. मॉडिफाइड मतलब क्या है. ट्यूनिंग किया है और कुछ नहीं. एग्जॉस्ट चेंज किया है. खटपटा एग्जॉस्ट लगाया है. कुछ लोग तो एग्जॉस्ट भी नहीं लगाते. पाइप के इधर से कट कर देते हैं. वो एक टाइप से बोलते हैं ना फ्री फ्लो हो जाता है इंजन के लिए और फास्ट भागती है इसके लिए. और अरे अपन लोग गए थे ना खुदला में. वो बंदा बोल रहा था ना कि अगर आपको गाड़ी की स्पीड बढ़ानी है तो पहले स्टार्टिंग में एग्जॉस्ट चेंज करो. वो क्यों. उसके लिए. ओह वैसा सीन है क्या. अरे बहुत सारे मिलेंगे इधर. अपने इधर छपरी यूट्यूबर इतने सारे हैं ना उनके बहुत सारे वीडियोस मिलेंगे. उन लोगों को क्या प्राउड फील होता है पता नहीं मेरे को. रोहित जाता है. रोहित नहीं जाता. रोहित छपरी नहीं होता है. नहीं पूछा. ये अपना रोड लग रहा है हाईवे का. हाँ हाईवे का. ये अपना रोड है. कुरार के इधर का गोरेगांव तक होता है. अच्छा गोरेगांव तक खींचते हैं. हाँ गोरेगांव में सबसे ज्यादा गोरेगांव में भी होता है. गोरेगांव में क्यों होता है क्योंकि उधर एक सीधा रोड है ना गोरेगांव में रात को. तो उधर होता है. तो चुत्ते लोग मरते भी रहेंगे एक्सीडेंट. अरे कितने सारे लोग मरते हैं वहाँ पे. कितना गंदा एक्सीडेंट होता है. पहले एयरपोर्ट रोड के इधर भी होता था. उधर भी एक्सीडेंट हुआ था बहुत सारा गंदा. हम लोग वो रेस्टोरेंट मार रहा है. मैं अभी नोटिस किया. वाह ब्रो. ये वो वाला रोड है. हम भी सेंटा क्रूज जाते हैं ना अपन. सेंटा क्रूज और बैंड्रा वाला वो रोड है. वो बैंड्रा वाला स्ट्रेट रोड है ना वो वाला है. अभी ये भी स्टंट मारेगा लगता है. नहीं ये लोग ऐसे ही ये लोग दिखा रहे हैं व्लॉग. ये देख यही था मेरी माँ. अच्छा समझ ला. ये रात को कर रहे हैं लोग. सब रात को कर रहे हैं. लौड़े लग जाएंगे लोग. ये कार्टर रोड है. कार्टर है ना. हाँ कार्टर है. कौन बोला. क्या बात कर रहे हैं. इसमें ना अपन ना सुजीत को भेज सकते. सुजीत को जीत जाएगा. जीतेगा क्या पता नहीं. दूसरे को लेके जाएगा. दुसरा केला एक सीन सांगतो. तिला ऐकायचं असेल मराठी ऐकत. सौरभ
तू मी स्टुडिओने घरी येत होतो, तू आणि मी. तुम्हाला सुदर्शनला सोडलंस, आठवला? हा. मी फोन करतो. जी सौरभने त्याला शिवाय दिल्यात ना, सौरभ बोलतो आहे ना, हा बोसडीच दाखवतो. दाखवतो ना तुला, मी दाखवतो काय केलं आणि त्याने. तू बघशील ना, तू स्वतः शिवाय चालू करशील त्याला. ठीक आहे. व्हेरी नाईस. समजला कुठचा रोड आहे? हा. गुंदावलीवाला. गोंदिवलीवाला. अरे यार, काय करायचंय तुला? हायवेला जायचं. व्हेरी नाईस. ठीक आहे. आता तुला कुठचा हायवे आहे हा. कळलं ना? वेदांत एसी लावलाय काय? छोटी आहे रे तू, सांग ना मी लाव. तो मंद आहे रे. बंद केलं ना ते. हा. अरे काय चुत्यागिरी आहे. हा तू खालीस ना, आपण थांबायचो ते. हा. अरे थांब, मला इकडे जायचं आहे रे. आहे ना, चुत्या पाठी येतं आपल्याला. तुला एक रोड दाखवतो मी. समजला? पार्लावाला रोड जो आहे. हो. ठीक इथे आहे. वर खाली जायला जवळ रस्ता आहे तो. हा हा हा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. रात्रीचे वाजलेले 9:30-10 आपण मध्ये पोहोचलो आणि तू बोलला रे सुजित का नाही आला? सुजित कुठे आहे? आम्हाला रोड दाखवलो. यार इसकी माती चूत. अरे मोठा रोड आहे. भरपूर मोठा रोड आहे. आलो आलो आलो, ऑलमोस्ट आलो. अरे हाँ, इधर से भी होता है ना. काय गाण मारली मी? अबे डायरेक्ट मॅप वर कर ना. थांब थांब थांब. नाही तिकडे नको. सेकंड सिग्नल आहे तो. सेकंड सिग्नल आहे ना. हा. नाही त्याच्या पण पाठी. इकडे. हा इथे. हा येस, परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. इकडे. ठीक आहे. हा. तर सुजित असा आला. ठीक आहे. आणि सुजित, अब हा जो पोरगा आहे ना, हा पोरगा सुजित आहे हा. आणि हा मी आहे. ठीक आहे. हा. इकडनं टेम्पो येतोय. हा. सुजितने काय केलं माहितीये? इकडे गेला त्याच्या टेम्पोवाल्याच्या बाजूला आणि आहे ना, इकडे नव्हतं जायचं त्याला, इकडे जायचं होतं. आणि टेम्पोवाल्याला वरती जायचं होतं. तर टेम्पोवाल्याच्या बाजूला जाऊन परत असा गेला. लाईक आता मी ड्रॉ कसा करू, मला ड्रॉ नाही करता येणार. असा गेला, असा परत जाऊन असा गेला. कशाला? असंच कशाला? तो टेम्पोवाला घेऊन गेला असता मग. सौरभने काय म्हणते, भाई मेरा ही गलती है, माफ कर. टेम्पोवाल्याला बोलतो, इसको ही गलती, इस भोसडीवाले का गलती. असं बोलला. हाँ, इस भोसडीवाले का गलती. बोलतो भाई मस्ती नाही करते सीड. टेम्पोवाल्याने उडून दिलं असतं आणि चिरटलं असतं. आणि सूर्य बोलतो मालूम है, लवडे बच गए ना. सौरभ बोलतो, लवडे तेरा जिंदगी का वैल्यू नहीं है मेरे. भोसडाला बघितलं. अरे तुझ्याबरोबर केलं, तुझ्याबरोबर सीन सांग. तुझा जो पवईचा सीन है ना, पवईचा सीन, जेव्हा आम्ही बोलो ना त्याला, बोलतो अंबिया गलती था. मैं बोलो लौड़े अंबिया गलती कैसे हो सकता है? मेरा गाड़ी तू और चला रहा है. अगर गलती रहे तो तेरा दोस्त का बाजू लेगा ना, कि सामने वाले का बाजू पर लेगा? गाड़ी तू चला रहा है. तो क्या बोलता मालूम है, अंबी को गंदे आदत है लोगों से झगड़ा करने का. गांड मार. अबे काय झालेलं सांगा ते. अभी सीन क्या हुआ मैं बताता हूँ. थांब, पवई कुठे आहे? पवईला पवई कुठे? में था. पवईला कुठे हा नक्की? तिकडे पवईला
कुठलं माहिती आहे, ज्वेल्सच्या इथे जाण्याचा रोड आहे तो. इथे आलास ना तो बघ तो ज्वेल्स टाक ना, ते पहिलंच हिरानंदनी ज्वेल्स फूड कोर्ट. कुठे दिसते ते पण ना वरती तिथे सर्च बार मध्ये. हे हा हा ते तिथे आहे ना, तो बाजूचा रोड आहे बस स्टॉप वाला. हा बा, हा या साईडचा. हा वाला हा तो तिथे क्लिक कर. नाही रे, हा नाही, हा तोच आहे तोच आहे. हाच ना? तोच आहे. इथे काय गरीब जागा, इकडे त्यांचं हे पण नाही अवेलेबल. .360 अवेलेबलच नाही पवईमध्ये. काय बोलतो, गरीब आहेत भाई लोक. कुठे आहे आपण? कुठे आलो आता? हा तिकडून जा पुढे पुढे. अजून जा पुढे हा जा जा. आता साईडला साईडला. नाही नाही या साईडला रे ब्रो. अच्छा आतमध्ये जा. इकडे इकडे. हा आत जा. नाही आहे. हा इकडनं काहीतरी आहे ना सीन. पुढे आहे, खूप पुढे. एक्झाम्पल हा रोड घे, हा रोड मध्ये काय रोड आहे. हा आता सीन सांगतो. हा त्याने लेफ्ट घेतला हा. इकडून, असं समज की आम्ही लोक सरळ आलं, लेफ्ट घेतला, पुढे कार वाला आहे. हा कारवाल्याने इंडिकेटर दिला नाही की त्याला राईट साईडला हे करायचं. सॉरी, आम्ही लोकांनी राईट साईडला टर्न घेतला आणि कारवाल्याने पण राईट टर्न घेतला आणि सरळच जातोय दोघांना. आणि कारच्या बदल्याने एवढीच गॅप आहे की ज्याच्यातून एक गाडी निघणार पण नाही, हा एवढी गॅप आहे त्याच्यामध्ये. आपला भाई रायडर आहे ना, नाही घाल्या रायडर. थांब थांब पेंट करतो ना, पेंट करतो. ठीक आहे, हा रोड, हा रोड आहे सरळ. ठीक आहे, हा मध्ये डिवायडर आहे. हा या साईडला पण हे आहे आणि त्याच्यामधून या साईडला राईट टर्न घ्यायला. आता या आता साईडला गाडी अशी येणार ना नाही इकडे. नाही, तिकडून इथून जातोय आम्ही लोक. सॉरी, खालून जातोय. अशी गाडी इकडनं इकडे येतात. नाही, आधी खालून जातोय वरतून. अच्छा असं वरती, असं वरती असं जातं. जातोय. ठीक आहे. ठीक आहे, आता कारच्या बदल्या ना छोटी गॅप आहे ज्याच्यातून स्कूटी नाही कार जात. कार कुठे होती? इकडे कार होती. कार त्या रोडच्या लेफ्ट साईडला होती. या साईड, हा या साईडला. Left ठीक आहे, side. अशी ठीक अशी आहे? जाणार. हा हा. आणि आम्ही लोक कारच्या पाठी होतो हा 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 आणि कारच्या बाजूला गॅप नव्हती ज्याच्यातून स्कूटी जाईल करत. ठीक आहे, आता हा रायडर आहे म्हणताय. दुसरीचा. हा आता समोरच्या कारवालीची चुकी काय की त्याने इंडिकेटर नाही दिलेला की त्याला पुढे जाऊन राईट टर्न घ्यायचा आहे. ओके, ह्याने हॉर्न वाजवला पाहिजे ना की भाई मी हाय बाजूने ओव्हरटेक करतोय. आपण ओव्हरटेक करताना काय करतो की एक हॉर्न वाजवतो की भाई कळायला पाहिजे की बाजूने गाडी जाते बरोबर. त्याने नाही हॉर्न वाजवला, हा पटेलीमध्ये गेला गॅप काढायला. गाडीवाल्याने घेतला, राईट टर्न टाकला, गाडी आपटली स्कूटी याची, पायाला लागलं माझ्या. मी नॉर्मल रिस्पॉन्स काय असला पाहिजे? माणसाने गाण मारली पाहिजे ना समोरची. गाण म्हणजे इन द सेंस ऍटलीस्ट उचलून बोललं पाहिजे की तेरी माँ की चूत. दिखता नहीं है क्या, इंडिकेटर कौन देगा इसको, ये भगा रहा है तो भी हाँ, ये रुक नहीं रहा है बंदा. ये जाने के चक्कर में मैं सुजीत को बोला, सुजीत चुप मार के रुका. वो गाड़ी वाले को भी बोला, वो भागा तो गाड़ी का कांच ही फोड़ दूंगा मैं पत्थर मार के. रोक दिया, वो उतरा. मैं उसको बोला गाड़ी देखो अक्कल नहीं है क्या, राइट साइड का इंडिकेटर नहीं दिया, कुछ नहीं दिया और तू कैसा डाल सकता है ऐसे. तो बंदा बोल रहा है कि मैंने इंडिकेटर दिया था. मैं बोला मैं पीछे ही हूँ, मैं देख रहा हूँ कि इंडिकेटर आपने दिया ही नहीं. अगर आपको राइट ही साइड में जाना है तो इंडिकेटर दे के ही डालोगे ना, और मिरर के कारण डाला है क्या ये तू लगा ट्राय. हाँ, कि अगर ठीक है तुमने इंडिकेटर दिया बोल रहे हो ना, तो मिरर तो है ना एटलीस्ट आपके पास कि देखने के लिए कि पीछे से गाड़ी आ रही है या नहीं आ रही है. मेरी भी बंदे की गलती है कि वो हॉर्न बजा के नहीं आ रहा है. आपकी भी गलती है कि आप इंडिकेटर बिना दिए इंडिकेटर दिए राइट टर्न ले रहे हो. दोनों की गलती है. लगा किसको है? मुझे लगा है तो मैं ही बोलूँगा ना. सुजीत बोलता है जाने दो उनसे झगड़ मत. और सब हुआ, मैं बोला बिला, मैंने गाली बिली दी वो बंदे को, सामने वाले को, ऐसा वैसा, और हम लोग निकल गए उधर से. आने के बाद हम लोग तेरे को बोलते हैं तो बोलता है मेरे को थोड़ी लगा, मैं क्यों बोलूँ, अरे गाड़ी को तेरे ही ठोका ना. काय बोलला माहिती तो? मेरा है ना, मेरा लाइफ है, अंबिया कुछ लाइफ भी नहीं है. बोला लौड़ा ये क्या रहता है? सही है. मैं बोलता नहीं, मैं उसको कैसे झगड़ा करने का बहुत आदत है, मैं ऐसा सब झगड़ा बिगड़ा नहीं करता. गुड है तू भाई, गुड है. अजून एक सीन, तू मी सुजित आणि कौस्तुभ वसईला गेलेलो. वसई फोर्टला आपण दोघं पुढे गेलो आणि स्पीड ब्रेकरवर ना जेव्हा सुजितने गाडी टाकलं, कौस्तुभ हवेत उडालेला. आठवतं? माहिती आहे, बघितलं मी वाटून.
बघितलं वाटलं मी. भैये तेरी मांकी चूत मार डाले क्या मेरे तू को माईक कधी घेतला ब्रो? माईक घ्यायचा आहे नाही दिला मला देखी नाही. हा अजूनही काय ना चालतंय मस्त एकदम खतरनाक रे, खतरनाक. फुल खर्च केलाय म्हणतात. इन्व्हेस्टमेंट भाई इन्व्हेस्टमेंट आहे भाई. हा बोला अरे त्याला बोलून मतलब नाही. हे हर टाइमला आहे असं नसतं भाई. बसतोय तू एकटा मत, काही इश्यू नाही. नाही पण तो करतो बसलेला माहिती घेऊन तुला. अरे काय. भाई माझी गाण पडलेली मस्ती नाही करत आहे खोटं नाही बोलत आहे मी आहे ना मी तुम्हाला एकदा असं बोललेलो की भाई तुम्ही कधी डोळे बंद करून गाडी चालवली आहे मी चालवली आहे मी असं 10 सेकंड के लिए बंद किया अरे क्या किया मालूम नहीं माँ कसम झूठ नहीं बनता स्टूडियो से आ रहे थे हम लोग कांदिवली गोरोवेल का जो रोड है ना कांदिवली गोरोवेल से लेकर पुष्पपुर तक वाला कुरार विलेज तक वाला हाँ मला बोलतो भाई तेरे को कुछ फील हुआ क्या फील हुआ भाई कुछ नहीं फील हुआ बोलते हैं मैंने ना आग बंद करके गाड़ी चलाई बोलो ऐसा बड़ा मादर चोद बोलते हो कुछ अरे गिरा नहीं ना बोले लौटे तेरा लाइफ का वैल्यू नहीं है भसड़ी के तू चले जाएगा कर्जा चले जाएगा मेरा वैल्यू है इससे उम्मीद है नहीं भाई तेरे दो भाई है. ये देख इससे उम्मीद है नहीं वो देख बेंचोद नहीं रे तो भी नहीं करना मांगता है भाई. भाई मला बोलतो भाई मैंने ना क्रूवल मॉल से लेकर पुष्पवार तक आग बंद कर दिया था पावसात पण करतो डोळे बंद जेव्हा पाणी लागतं ना डोळ्याला बंद करतो पता है मेरे को, मैंने वो एकदा आम्ही लोक अनुपच्या घरातून येत होतो. अरे बता भाई बता सी रुक एक मिनिट है मैं वो मैप ऑन करता हूँ ना वसई वाला रोड ना हा वसई वाला रोड. वसई पण नाही भाई, पुढे आहे तुम्ही. अरे भावा वसईच्या पण पुढे आहे तो. अच्छा फुडे नाला सोपारा. अरे बाप रे उसके भी आगे अरे बाप रे हाँ, अभी अपन चिंचोटी की इधर थे ते दिसतंय धुमळनगर हाँ बरोबर बँचो या साईडला. इथून येत होतो आम्ही लोक नाही मी आता कुठून दाखवू नाला सोपाऱ्यापासून. नाला सोपारा थांब इथून हा नाला सोपारा आहे ना. हे चिंचोटीच्या आधी हे सवरून आहे ना. सतवली हा तिथे ते तिथून घे, दाखवतो मी तुला. वरती हायवेवर जायचं बरोबर आपल्याला. तुंगारेश्वरच्या इकडे अरे आपण इकडे तर गेलोय हा पण त्याच्या वरती जा हायवेवर. डायरेक्ट नाही जाऊ शकत. जाऊ शकतो रे पण हा इथून येतोय. हा रोड आहे ना भाई नाईटला सगळ्यात बेकार रोड आहे. इकडे स्ट्रीट लाईट नाही स्ट्रीट लाईट ना विरार पर्यंत नाही आहे. ठीक आहे. बघणार कसा बेंचो आणि शॉर्ट काय आहे या हायवेला थंडीमधून चोर असतात. थंडीमधून नाही ऑल टाइम नाईटला चोर असतात. गडजुल्ले हा गडजुल्ले वगैरे जे लोक बाईकवाल्यांना थांबवतात आणि त्यांच्याकडून पर्स पीस पण तू बाईकची चावी बिवी सगळं घेऊन जाणार. तुला थांबू नको ना गाडी तू. ठीक आहे. थांबवत म्हणजे अशी ऍक्टिंग करता मला हेल्प करा असं सीधा गाडीच्या हे येणार मध्ये येणार बरोबर टाका बेंचो. हा तर सीन काय हे रात्री आहे ना याच्यात सगळ्या मोठ्या जे ट्रक्स असतात ना ट्रॉलीवाले ते सगळे चालवतात एकदम फास्ट एकदम म्हणजे समजताय आधी फास्ट अँड फ्युरियस भाई खतरनाक वाला फास्ट चालवतात. मी आणि येतोय स्विजी अनुपच्या घरातून रात्री. थंडी आहे भाई फट्टे थंडी आहे. फॉग पडलाय पुढे काही दिसत नाही. कुठचा इयर होता गेल्या वर्षी ना 23 ला. तेव्हा तू बोला ना हे चुत्याने मला मारता वाचला. हा तर सीन काय झाला हायवे बनत होता. हा आता तरी ठीक आहे. आधी आहे ना बनत होता तर खडी बिडी खूप पडलेली होती त्याच्यामध्ये. काय आम्ही अनुपच्या घरातून निघालोय मस्त नाईटला. अनुपच्या घरात काय ह्याला काय बोललो मी सुजित मेरे को गाडी दे चला निकले मैं चलाता हूँ चला मत. काय बोलतो मध्ये मला क्रॅम्स येतो. नहीं तो मैंने तू मत चला तू बैठ मैं चलाएगा तू पीछे बैठ कुछ सीन नहीं है. बोला ठीक है. रात्री एक तर हा हाय चष्मिश नाही ह्याच्या चष्म्यावर फॉगमुळे फुल असं ब्लर झालेलं. म्हणताय हा रात्री 80च्या स्पीडवर स्कूटी चालवतोय मस्तपैकी खडीबिडी मधून आणि मला बोलतोय की मेरे को कुछ दिख नहीं रहा है.
खडीमधनं हा खडी गाण लागेल. खडी बिडी आहे त्याच्यातून हा गाडी चालवतोय. हा म्हणजे खडी म्हणजे एकदम खडी नाही, कळलं मला तो खडखड अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये होता. हा चालवतोय स्पीड मध्ये चालवतोय, त्याला काय दिसत नाही भाई आणि हा काय मिरर बघत नाही कधी. बोललो भाई आराम से लेके चल, मेरे को भाई घर पे जाने का, अगर तेरे को नहीं जम रहा बोला मेरे को तो दे गाड़ी चलाने, मैं चलाता हूँ करके. पता नहीं तेरे हाथ में क्या दूँ, पागल है क्या, हाईवे पे मैं तेरे हाथ में दूंगा गाड़ी, तेरे को समझता नहीं है, ऐसा वैसा मैं ही चलाएगा. मला ठीक आहे भाई चला. आणि म्हणता याने लिटरली आहे ना खड्ड्या बिड्ड्यातून रात्री टाकल्या, याला काय दिसत नाही फॉगमुळे पुढचं नाही, ह्याच्या चष्म्यातून याला काय प्रॉपर दिसत नाही काही नाही. आणि कंटिन्यू पळवत आणली आहे. आणि मी पाठी भाई थंडीमध्ये घामाघूम झालं. अंड फाटली आहे माझी बोलणं. टेन्शनमध्ये आलं ना तू, काय करणार, अरे भीती वाटणार ना, सीधी बात आहे. ह्याला काय हा पळवतोय नको तसं. तू सांग असे मोठे मोठे ट्रक्स असणार जमाना डायरेक्ट. मग बोलो भाई मैं वापस नहीं बैठेगा तेरे पीछे इतने लॉन्ग रूट में. जसं ट्रेनने गेलेलं परवडलं. हा मी जाताना ट्रेनने गेलो म्हणून. मरवण्याची कामं करतो. मला काय बोलतो अरे नाही कुछ नाही होता भाई वो. मला कधी कधी असं वाटतं ना त्याने मनात केलंय की मी मेलं तरी चालेल, पण बोलतो तू मारायचं असेल ना तर एकटा मरा, मला नको घेऊन मारूस लावडे. कोई सीन मरने क्या अकेला मर. कोई शॉर्ट नहीं है, हम लोग कुछ नहीं बोलेंगे, सबको लेके एक व्यक्ती मला असं आठवत नाही त्याच्याबद्दल चांगला बोललाय. रोहित शिवाय देतो त्याला, कौस्तुभ शिवाय देतो, तू शिवाय देतो, मी शिवाय देतो. मी शिवाय नाही देत, मी त्याला लावड्या नाही येत त्याला चालवता. माझा चोत आहे भाई, तू कसा पण गलती मत कर हो भाई, तो कसा पण चालव. मला काय मला वरनं काय बोलतो माहितीये, तेरे अभी तक गिराया क्या मैं बोलो क्यों गिर रहे का भोसड़ी के नेगेटिव चुतिया. मेरे को बोला कि तेरे को अभी तक गिरा है क्या, पर तू गिरने के बाद मैं तेरे को कुछ बोलूंगा क्या, तू गिरने तक का मैं वेट करूंगा कि अभी ये गिराएगा उसके बाद मैं तेरे को गाली देगा करके. तो बोलतो गाडी खर्चा दे दे, गाडी तो व्हेरी नाईस. काय चेंज केला गाडी, रिक्लायनर काय, रिक्लायनर गाडी में रिक्लायनर की इनलाइनर काय ते. रिक्लायनर तर सीट असते रे, काय माहित नाही काय. जो भी 80 रुपए का चेंज किया बोलता है. 150 तू बोलता है कितने का आता है वो आइटम. अरे 350 तक का आता है, 350-400 का आता है. इसका जो है भाई एंटर कॉलिंग का कुछ अलग ही चल रहा है. बोलता है मेरे गाड़ी के पार्ट्स नहीं मिलते. गाड़ी लिया क्यों है, मत ले. बीच में चालू था ना उसको, वो बेच के वो एवेंजर लेने वाला था. एवेंजर की हार्ली डेविडसन, मेरे को पता नहीं. मैं बोले लौड़े हार्ली डेविडसन ले ले उससे अच्छा. बोलता लौड़े क्या मस्ती कर रहा है. मतलब मस्ती की बात नहीं है ब्रो. मैं बोल रहा हूँ ले रहा है तो अच्छी लेना भाई, क्यों तेरे को 10 बार चेंज करने का है. मैंने जब भी बोला कि भाई अब ये ले रहा है तू बाइक ले रहा है, चल कौन सी तो अच्छी ले, ऐसी ले कि मतलब अच्छा खासा पैसा डाल के ले ले. 2 लाख तक आ जाता है. अच्छा तू बोला तेरे को स्पोर्ट्स बाइक चाहिए तो आ जाएगा 2 लाख तक. करिश्मा XMR वो सब नया नया आया है. नहीं तो एक है कि एक्सपल्स, वो भी एक अच्छा है. तू एक तो गट्टे से डालता देता है तो एक्सपल्स भी अच्छा है. सूट सिम. तो ये बोलता है हाँ अभी मैं इतना महंगा गाड़ी लूँ और मेंटेन कौन करेगा. और तो मैंने बोला 10 बार खर्चा करने से अच्छा है एक ही बार कर दे. और क्या वापस 3 साल होने के बाद वापस गाड़ी चेंज करेगा. बोलते हाँ है मेरे पास उतना पैसा, मैं कर देगा चेंज. हाँ ठीक है भाई. बोला अच्छी बात है भाई, अच्छी बात है, कर दे. हाच ॲटिट्यूड गाण मारणार, अजून काय नाही होणार. मला बोलतो कि भाई ऐसा है वैसा है. बोलो तो अपना गाड़ी खर्चा दे रहा है. मैं बोलो तो एक काम कर दे भाई, गाड़ी ज़्यादा खर्चा दे रहा है तो रख दे, नॉर्मल इससे ट्रैवल कर. बोला कैसे जाऊँ मैं, कैसे जाऊ क्या रहता है. आणि सवली 12 वाजता की 1 वाजता तुझा जॉब असतो, तू जॉबला जिमला जाऊ शकतो. हा उठणार बेंच 11:30ला, कसं होणार बाय. हे सर्व आहे. रोहित पण नाही देत त्याला बाईक. रोहित कुठे देतो बाईक. हा एवढं चांगलं नाही जास्त ते. ठीक आहे. मी रोहितला विचारलेलं काय म्हणताय सुबह उठने के बाद सही बता तेरे को तेरे पैंट गीली दिखती है. म्हणजे रोहितची गाण फाटली असेल ना. तेरा भाई बहुत बरा पडायला एवढी का बात नाही. मी त्याला हे विचारलं सुजितला, रोहित नाही R15 नाही. रोहित पण श्रुत्या पडला ना कांडू. तो चुकीमुळे नाही पडला. कसा पडला. त्याच्या पाठीमागे माहितीये तो खराब रोड आहे, छोटी गल्ली, तिथून येत होता. अरे तो घाणेरडा, तो चाळीतला घाणेरडा रोड. तिकडून येत होता. त्या खड्ड्यामध्ये लादी अशी टाकून ठेवलेली, ती लादी त्याच्या बाईकच्या खालून घुसली आणि बाईक कशी झाली त्याने काय त्याची चुकी नाही. हा नंतर एकदा हायवेवर पडलेला
आधी ते एवढं काय नाही झालं. ते आहे. आता पडलेला तेव्हा लय गाडी घासली पूर्ण एक साईड. खराब झाली बोलतो. आता ठीक आहे, केला ना त्याने मेंटेन, तर काही सीन नाही रे. तो आहे, तो त्याची गाडी खराब नाही ठेवणार, मला माहिती तो नाही. चांगली ठेवतो ना. हा चुकी आहे बोलतो. हा लवडू आपला. अबे तो असून दे कसा, पण त्याला गाडी चालवता येते. अरे नाही, तो चालवतो. ह्याला नाही, हा गाण मारतो. तो भाई जो पोरगा माझ्यासारख्याला घेऊन बुलेटवर चांगली चालवू शकतो ना, त्याच्यावर मी भरोसा ठेवू शकतो. तिथं चालवेल. नाही, नाही. अरे त्याने मला R15 चालवायला दिली हायवेवर. ह्याला नाही दिला नाही अजून. ह्याला नाही दिला नाही. भाई मी एवढा खतरनाक भैयाला नाही दिला नाही. काय नाही. लावडा भैयाला दिली आहे. भैयाला कुठे येतो तो? नाही देत चावी. सीन करायला माहितीये, आता काय होता, दसरा होता ना. हा. दसऱ्याला गाडी धुवायची होती. हम्म. मला बोलावला. हम्म. नाही, मी बोललो त्याला, मग दिसला तो. हम्म. ते बोललो, छोटा भैया क्या कर रहा है? बोलता है कुछ नहीं, आता हूँ मैं इसको छोड़ के घर पे. आ जा. आला. छोटा भैया क्या कर रहा है? हा, मी मोस्टली छोटा भैया छोटा रोहित बोलतो. छोटा भैया रे आपल्यासाठी छोटा भैया. तर मी बोलतो क्या कर रहा है, तो बोलतो आता हूँ. तो आला, मला बोलतो एक काम कर, इधर मत धोने दे, अपने एरिया में ही दे, और मेरा काम है, अपन लोग जाके आते हैं. हाँ. तो मैं दिल्ली एरिया मध्ये धुवायला गाडी. तो बोला 1 घंटे के बाद आओ. मैं इसको बोला क्या किधर जाने का? बोलता अरे चल ना, थोड़ा गाड़ी का पॉलिश विलिश लेके आने का. तो मेट्रो के इधर जाते हैं. तो इधर से जाने का. तो ठीक है, चल जाते हैं. हा. तो बोलतो चल. आणि बोलतो ये ले चावी. चला. चला. मी काय भाई, मी घेतली आहे गाडी. तो बसलाय पाठीमागे आणि मला वाटलं आतमध्ये पंपास मधून काढेल. आता माझी गल्लीतून बोलतो त्याच्या हायवे पे टाक. पाहतो घ्या, घेतली काय हायवेवर टाकली. आणि जी शामनगर वरून आम्ही लोक रप जातोय, खतरनाक वाली चालवतोय. अरे भाई, तसा जयकोशला गेलो आणि हायवेवर गाडी टाकली. नाही बोला, त्याची गाडी आहे ना, मी पहिल्यांदा 5 ते 6 सेकंड मध्ये 100 टच होते. हा, एवढी भारी पळवत होतो आम्ही लोक. मी उतरून बोललो क्या सुजित कैसा, ह्याला बोललो रोहितला बोललो क्या ड्रायव्हिंग कैसा लागला. अरे मस्त चला. अरे मी गॅप काढत होतो ना, 2 गाड्यांमध्ये बोलतो. अरे मला रोहितला पण आणायचं इकडे. रोहितला बाईक आणि कार ऍक्च्युली बाईकचं माहिती आहे ब्रो. एक गोष्ट मी बघतोय, आय विल आस्क यू एज वेल. माझं असं मन आहे, आता नाही, मे बी 1-2 इयर्स नंतर मला ही गाडी घ्यायची आहे. हिचं नाव आहे, ही वाली BMW स्कूटी. हा. But anyway, this is the Maxi scooter. Kitty chain. You can see it has Bugatti Chiron inspired lights because there are 4 of them here. These 4 LED DRLs look absolutely 12 लाखाची आहे. This is actually the hype event for the routine one I got. But who cares who हाय, मला लय आवडते. says here? काय म्हणजे काय स्कूटी. बघ पुढे पण नाही. Phenomenal. What a scooter. अरे ही स्कूटी आहे, ही नॉर्मल स्कूटी नाही. इट्स लाईक C400 GT भाई. बघ Right here. Well, like it has to be a water scooter. Let's do this at the front. It has नाही बघितली ही? हे बघितली नाही तू? 70. BMW बघितली आपण, हे This is नवीन a मॉडेल great आहे. नवीन मॉडेल And आहे. the size of the front tire, it's so huge. That's what she said. We get telescope. हे बघ ना, आम्ही पुढे नेतो. भाई पळते काय माहिती, एकदम सेक्सी भाई. आम्ही पुढे नेतो. याच्यात अजून एक सीन आहे. त्याचा जो हेल्मेटचा जो हे ना, हेल्मेट, तू गाडीत हेल्मेट टाकून चालू नाही करत. दाखवतो मी काय का म्हणालो ते गाडी दाखवतो. याच्यात आहे ना ती प्रेशरवाली टेक्नॉलॉजी आहे. तर जेव्हा तू हात, ते दिसतोय, ते दिसतंय तिकडे ना, जेव्हा तू ओपन करशील ना, तेव्हा हेल्मेट खाली जातं. दाखवेल तो, आता दाखवेल पोरगा. याच्यावर सिलेंडर येईल का इकडे? एक मिनिट थांबा, बघूया जरा. काय लावड्या, काय दाखवतोय. चांगलं आहे याच्यात, डिस्प्ले बिस्प्ले सगळं चांगलं आहे. हे बघ, सीट झाली ओपन. हे बघ, हे दिसतंय, हे प्रेशरवालं आहे. समजलं. भाई साहब. This full face surprise, eh? But you know what? This is BMW Flex case. But how will you put a full-size helmet? You just cannot. So what do? You actually press this button like this. This thing goes all the way down. So when you park the scooter, you can actually put the helmet and shut this as well. Yeah, that's right.
So now you cannot ride a scooter because the flex case has been enabled. In fact, you can see Because it's the an engine flex case तेवढं now, मोठं आहे. this is almost touching the wheel. Yeah, almost. It's not really touching, but it's almost touching the wheel. Because of which, obviously, you cannot ride the scooter because it will have some travel, which will end up hitting the helmet and breaking the helmet. But you're going to be wearing the helmet when you're riding the scooter. When you stop the scooter, you can put it inside here, and that's done. Here, I just pull it. Basically, it's like remote key not possible to switch on ignition चालूच नाही here होणार. because the flex case has been enabled. तो मैं बस इसको ऊपर कर देता हूँ और वहाँ पे वो warning चली जानी Done. चाहिए. Okay, I'm just going to shut this at the moment. Yeah, this is absolute awesomeness. सिलेंडर येईल का तिकडे? सिलेंडर येईल. मी एक सांगू काय बच्ची आम्ही बोलेल एवढी एवढी गाडी घेऊन तुला सिलेंडर का ठेवायचं पुढे? नाही 2 वर्षामध्ये बोलतोय. 2 वर्ष नाही म्हणजे मला असं पाहिजे की मला स्कूटीच पाहिजे. बाईक नाही पाहिजे. नाही आय एम जस्ट सेइंग ब्रो बट लाईक थांब आता एक काम करू हे व्हिडिओ बघूया 12 लाखच्या बजेटमध्ये तुझ्या जर चांगल्या बाईक माहिती असेल तर सांग आपण बघू ते मी बोलतोय 12 लाख बाईक मध्ये का टाकायचे? गाडी. तुला 12 लाखच टाकायचे अजून 12 लाख मध्ये 5 लाख टाकून तू एक वेळेला चांगली मॉडेल घेऊ शकतो. आणि फर्स्ट थिंग बाईक आणि स्कूटी आणि बाईक एकच गोष्ट आहे. नाही जस्ट कलेक्शन साठी पाहिजे होते. हे बघ कलेक्शन तेव्हा करायचं असतं जेव्हा जेव्हा तुझ्याकडे पाहिजे, गांडपटे गांडपटे पैसे पैसे. पण मला सुंदर तर आहे ना. स्कूटी हाय चांगली मी कुठे नाही बोलतोय भाई पण शोध भाई माझ्या मते- ओय होय ओय होय ओय होय. अरे मी असं थोडी बोलतोय नाही बट ते तर कोण फ्री मध्ये असेल तर घेऊ ना डील बिल झाली तर. obviously भाई सीधी बात आहे डोळे बंद करून. थांब ना गाडी पळवेल ती व्हिडिओ बघ. Scooter, I think the scooter has nothing wrong. Everything is so आहे ना हा जेव्हा मेन हायवेवरती पळवतो ना भेन शोध काय पळवतो. There, red lines at 7,600 RPM. 700 RPM. No, 7,600 RPM. 700 RPM. 800 RPM. No, my God. 8,000 RPM. स्पीडच्या बाबतीत मी नाही बोलतोय. ते Aerox What मध्ये. an unbelievable. एरोक्स पण पळते. हा 155cc आहे ब्रो. Oh my God. काय बोलतोय तू हे Aerox? किती आहे बघ ही पण जास्त आहे ना. What an unbelievable machine. I love it. Aerox मध्ये 1005चं इंजिन आहे. The Bike's, riding style which I have, you can ride them, no? ओके नव्हतं माहिती मला. As in, at most, I mean, it हे नव्हतं माहिती. what? कुठची बोललास तू वरना. वेळेला. अरे हा बाय द वे हा जो आहे ना हा मस्त याचा चॅनल आहे. ही ओनली टॉक्स अबाउट स्कूटी ओनली टॉक्स अबाउट कार्स. हा ते त्याच्या नावावरूनच कळलं मला. अरे या लोकांना फटे नॉलेज असतं ब्रो. हा नॉलेज असतं ना भाई नो हे ना ते असतात भाई त्यांना नॉलेज खूप असतं खतरनाक. बरोबर. ईव्ही ना टीव्ही आहे. माहित नाही रे ईव्हीला खूप हेट करतो मी आवडतच नाही. गाडीला आवाज पाहिजे गाडीला आवाज पाहिजे. बरोबर बरोबर बरोबर. भले किती पण फाईन रिक्षाची पण केला नाही त्याचा व्हिडिओ. कुठची व्हिडिओ कुठची बोलवता तू कुठची गाडी बोलवता वेरना वेळेला. जी नवीन वाली आहे ज्याच्यात ते सुपर लाईट येतात ते सुपर लाईट बोलतो त्याच्यात ही वाली त्यांनीच केला नाही. ब्लॅक मध्ये ती बघ खालची ही वाली हे बघ ना 2025 वेळेला. त्याने पण केला नाही तीच आहे ना टर्बो डी सिटी. Hi guys, and welcome to another vlog. I'm driving this. This is the Hyundai What? I'm not Figo. Oh my God! I can't believe the automatic is actually doing wheel spin. That is the amount of grunt this engine has, and my God, we're already at 100 kilometers per hour. Amazing performance, man! This engine really pulls. So this is a 1.5 liter turbo GDI engine, turbocharged petrol engine, obviously, which has a lot of heavy lifting to do because it has to replace or it has replaced the diesel engine which Hyundai was offering in the Verna earlier. I miss the diesel. The diesel is the diesel. Ah, The जुना diesel is the model diesel. Nothing can replace the diesel because जुना of the मॉडेल crazy एवढा काय torque खतरनाक that नव्हता. you नवीन get. मॉडेल Yeah, एवढा so you get सेक्सी आहे ना ब्रो. म्हणजे diesel तू is the त्याच्यात diesel. Nothing can replace the diesel जर because of the स्पॉइलर वगैरे लावतोयस ना हा कारण की माझ्या ऑफिसच्या खाली एक गाडी येते हा ब्लॅक कलर आहे फुल ब्लॅक मॅट आहे त्याने स्पॉइलर लावला नाही आणि थोडं साईडने पण बाहेर केलंय टायर चेंज केलंय म्हणजे एलॉय व्हील्स वगैरे टाकल्या डिझाईन वाले मस्त एकदम स्पोर्ट्स कार वाटते. एक नंबर वाटते. ही बघितली आहे तू. ही बघितली आहे मस्त आहे भाई. लक्झरी भाई लक्झरी लक्झरी शिवत भाई तोरा भाई तू असं येशील ना मर्सिडी वाला. तुला माहिती लिटरली हिला पार्क करायला 4 गाड्यांची जागा लागेल नाही 2 गाड्यांची सॉरी एवढी मोठी गाडी आहे. भरपूर लोक यूज करतात रे हिला. कशीला ही गाडी मला कशी वाटते माहितीये ऍडव्हान्स व्हर्जन ऑफ इनोवा.
काही कम्फर्ट काय भाई एवढी आहे बघ ती, म्हणजे प्रॉपर हिरो लोकांची गाडी. फॅमिलीसाठी मस्त आहे. फॅमिलीसाठी तर बेस्ट आहे भाई, बेस्ट. एवढा आहे बोलते. स्पेशियस आहे. क्रेझी क्रेझी. अच्छा, ओ लेग स्पेस बनवण्यासाठी. ओ टवाडप टवाडप टवाडप. बाय. Maybe we don't show hotel. No, I have a car. चल लेट घ्या. Enough space आहे ब्रो. Enough आहे भाई, enough आहे. तो बघ ना झोपलाय तो. Damn bro. Fuck. Oh. And shoot. 12 मध्ये कुठची गाडी, 12 मध्ये कुठची सुपर बाईक येईल? 12 मध्ये 12 lakhs मध्ये तुझ्यामध्ये. खूप आहे. टाकलं याच्या 12च्या आतमध्ये स्कूप आहे. तुझ्यामध्ये कुठची बेस्ट आहे? सुपर बाईक मध्ये 12 lakhच्या रेंज मध्ये किंवा तुला कुठची माहिती आहे सुपर बाईक? डुकाटी भाई, मला डुकाटी खूप आवडते. डुकाटी. हा पेनिगल. पेनेगल. हा हम बघूया जरा काय आहे. मी ऐकलंय हिचं नाव. लाल कलरची आहे ना? तुझ्या मॅनेजर 45 लाखची आहे. हा मर्जिनकडे. 3 आहे तिचा छोटा वर्जन, तो तर खूप मोठा आहे. V4 आहे. पेनेगल त्याच्याकडे पुढचा वाला आहे. V4 आहे. काय काय ही एवढी म्हणजे एवढी बेस्ट गाडी काय आहे? बेस्ट आहे भाई, सेक्सी गाडी आहे. पळते म्हणजे बोलतो ते पळायला आहे, बट ही खरंच चांगली गाडी आहे. ते नाही म्हणजे रेसिंग साठी बेस्ट बोलतो. हा रेसिंग साठी डुकाटीचं नाव आहे ना बाहेर, खतरनाक वाला. जागला सपकन. बघ ना कसं आहे. 30 lakhची आहे. त्यांनी बनवले ना व्हिडिओ आयुष वर्माने. ते ओजीच आहेत ना बोलतोय, खरोखरचे रायडर आहेत ना. असं काहीतरी आपण शिकायला पाहिजे ना बोलतो तू. पुराण असं काहीतरी द्यायचं भलतच काहीतरी. बोलतच भाई, मी तर काय सांगतोय बघ, तू काय जास्त माझ्या मते आता बाकी लोकांचं काय माहित नाही मला. माझं असं ओपिनियन आहे की आपण रेग्युलर यूज करणारी माणसं, आपण काय 200 आणि 300च्या स्पीडवर नाही चालवणार. कधीच नाही चालवणार, कारण की आपल्या हायवेची लायकी पण नाही. ठीक आहे, तू चालवणार 100, 150, 180. तर स्पोर्ट्स बाईक मध्ये जर मी बोलीन ना कुठली गाडी घ्यायची, तर अपाचे 310 बेस्ट फॉर इंडियन रोड्स. हा बेस्ट फॉर इंडियन रोड. अपाचे RR 310 बेस्ट भाई, बेस्ट. माझी ही ड्रीम बाईक आहे. तर मी पुढे फ्युचरमध्ये जर घ्यायला बघितलं ना, तर हीच म्हणजे वर्थ आहे बोलतो. हा हीच TVS. पण TVS सुजित बोलतो TVS गाणी चांगली नाही बनवा. तो बोलतो माझी अँटॉप किती वेळ खराब झाली चालवण्यावर. आता या बाईकची प्राइस काय तू सांग मला. तो ना मला माहिती नाही रे. माहिती नाही 3,20,000. काय घालतो? 320ची गाडी आहे. 2,70,000 शोरूम विदाउट क्विक शिफ्टर रोड लिगल, म्हणजे रोड बीड सगळं ते करतात ना, काही ना काही कॅल्क्युलेशन घेऊन. 3,20,000. त्यात जास्तीत जास्त 3,30,000. BMW पेक्षा स्वस्त आहे. BMW आणि अपाचेचं कोलॅब आहे. सेम बाईक आहे BMWची पण. सेम इंजिन, सेम बाईक. मॉडेल वेगळी. ती लोक व्हाईट आणि ब्लॅक मध्ये विकतात, आणि ह्या लोकांचं ग्रे, रेड आणि म्हणजे व्हेरियंट आहे. अपाचेकडे खूप व्हेरियंट आहे. किती आहे बघ. What matters to you and me though is that power is now up from 34 to 38 horsepower with a bump up in torque. 312cc. 180 top. 180 top as well, and you get a sense of this when you're out on track. आणि ऍक्च्युली ही बाईक वर मी बसलो ना, तरी ही बाईक मोठी वाटते. समजतं तिला. इमॅजिन मग नॉर्मल माणसासाठी केवढी मोठी वाटत असेल ती. अरे मस्त बाईक आहे. प्रॉपर गिअर बिल घातलं ना. घेतलं तर मी हे सगळं घेणार. घ्यायचं नाही. But this update has also made the engine feel a little more peaky than before. If you're not in the right gear when exiting a corner and you fall out of the power band, progress will be slow. What also helps out खरं दिसते काय बजेट फ्रेंडली वाटते उलट. खूप मस्त. which really works rather well. पण ही ठेवण्यावरती रे. आम्ही याची जर गांड मारणार ना तर गांडच मारणार मग पब्लिक. ह्याच्यात क्विक शिफ्टर पण आहे आणि एक डाऊन शिफ्टर पण आहे. म्हणजे त्याच्यामध्ये तुला क्लच दाबायची गरज नाही. बाईक मध्ये क्लच दाबावं लागतं ना गिअर हे करायला. त्याच्यामध्ये डायरेक्ट
टक टक खाली वर low RPM path throttle. असा सीन आहे. ऍक्च्युअल मध्ये खूप मस्त बाईक आहे, खूप मस्त, मला खूप आवडते. all the way up to the red line. So we धूम नंतर पिक्चरात नाही बनला ना बाईक वरती, शूट बनला पाहिजे ना. बनला तर बाईक, तो बाईक बघ कशी वाटते. हे काय लुक वाटतंय बघ, तू खाली कधी उभा राहशील ना तेवढं किती सुंदर वाटेल ना. म्हणता मी चालवली आहे बाईक, चलो लेबोनच झाली माझी मित्राची चालवली. तुझ्याकडे आहे आपण तरी ही. अच्छा तर हीच बोलवतो सुजितला पण की तेरे को अगर लेना है तो एक उचले maximum down वरते गाडी. 3 kilos from these new wing अरे मी स्वतः ही घ्यायची आहे मला. at or near the top speed of the नाही, motor. तुला एवढी चांगली वाटते म्हणजे काहीतरी वरत असणारच ना ती. आणि खरंच बोलते सुजितचा भाऊ रोहित स्वतः बोलतो, रोहित अगर ते मी मागून- R15 वरती जर कुठली बाईक घेतली ना तर ही घेणार. R15 पेक्षा ही थोडीशी एक्सपेन्सिव्ह. हा Making the bike look cooler and generating conversation, both of which they seem to do quite well. रोहित बघ, रोहितवरती मी तुझ्यावरती आणि रोहितवरती ट्रस्ट करू शकतो कारण तुम्हाला पण गाडीबद्दल माहिती आहे. आणि ही ऍक्च्युअल मध्ये चांगली होती. सुजित मला कुठे दाखवत होता माहिती आहे, तो बोलतो त्याला क्रूजिंग टाइप आवडते. तो बोलतो मेरे को एवेंजर पसंद है, हार्ली डेविडसन पसंद है. मैं बोला जैसा अपना रोड है ना ब्रो, वो नहीं चले, खराब हो जाएगा गाड़ी वो. गाड़ी खराब होने का बात नहीं है, जिस हिसाब से तू राइड करता है ना वो वैसे भी खराब होएगा. कि तेरे हाथ में मैं हिमालयन दूँ, एडवेंचर दूँ, नहीं तो कौन सी भी बाइक दूँ. मैं तिला बोला बुलेट ले लेना, फिर बोलते नहीं बुलेट नहीं पसंद मेरे को. बुलेट क्या, बुलेट नंगा हो जाएगा चलाते 1 साल के बाद जा देती नहीं. 30 का माइलेज देती है. 30 का mileage देती है? मेरी स्कूटी 30 पण नहीं भावा 20 बोलतो. रोहित तो मेरे को बोल रहा था कि 20 का ही माइलेज देती है, अभी इतना कोई देती नहीं है भाई. उससे अच्छा मेरी वेस्पा है भाई, 3 साल हो गया तो भी 35-40 का अच्छा एवरेज एवरेज देती है. अच्छा दे रही है. आणि ही बघ जर नेकेडमध्ये जाशील ना तर ती आता होती ना RTR सीट आहे, अपाशी RTR सीट. हाँ रे, विदाउट क्विक शिफ्टर 275 विथ 290 विथ क्विक शिफ्टर बॉम्बर ग्रे. हा तो आता जो अच्छा ग्रे कलर महाग आहे. हम्म. डायनामिक किट, डायनामिक प्रो किट, BTO स्पॅंग लिव्हरी, म्हणजे नाही म्हणतात टोटल 310 पर्यंत बसेल. मस्त आहे डील, मस्त. मस्त डील आहे भाई. चल तो बोलतो ना क्रुझिंग आणि ॲडव्हेंचर. हा, BMW GS. BMW GS हा GS 310 310 नाही, 310 सोड. 1300 आहे ना. 1300 ही GS. ओ भयन शूट, क्या गाडी आहे भाई. कितीची आहे ही? बे यार लेजिट ती बोलतात ना जी ट्रॅक बिकला नेतात तशी वाली गाडी आहे ती. ट्रॅक बोलतो ट्रॅक. हॅलो. अरे चुतिया, तू भोसडीच्या, तू माझ्या मॅनेजरला कशाला फॉलो करतो रे गांडू. तुझ्या आईची गांड, तुला चमडीगिरी करायची आहे ना स्वतःच्या घरात बसून कर, समजलं काय. लवड्या नाही तर ना बघणार ना ऑपरेशन येऊन मारीन तिकडे, समजलं काय. पाहिल्या झाला सगळीकडे भूक खायला पाहिजे याला भोसडीच्या चुतिया. अबे लायकीच्या हिसाबाने तरी जावं तुम्ही लोक बाई. चुतिया लायकीच्या हिसाबाने तरी फॉलो करा पोरांना. तुला काय ती इंद्रानगरवाली चुतिया वाटली काय रे भोसडीच्या. तुला माहिती तिचा नवरा सोडून गेलाय की नाही ते. चुतिया गांडू. परत भोसडीच्या परत त्यांच्या आधीमध्ये पडलास ना गांडच मारी, समजलं काय. येऊन तिकडे चुतिया झाला. ठेव लावड्या टाटू काय घालतोय आपली. आधीचा सीन हा सांग जरा भोसडीच्याने काय केलं सांग जरा. यायची गांड. काय केलं? अबे दुसऱ्यांच्या आता तुझी फ्रेंड आहे कुठली, हा, मी तिला ओळखत नाही, मग कशाला घालायची आपली नाही मध्ये. करणार. हा लुकेगिरी करत होता ना. हा बघ लुक्का फोन करतोय, बोलायचंय परत काय. करतोय. हा बघ बोल रे लुक्क्या लवड्या बोल. हे काय झालं रे, काय केलं? मारीच्या तुला काय करायचं पण तू सांग ना मला. तुला आधी पण बोललेलो ना मी व्हेंचर माझे. बोल ऐकतोय. कशाला बोल ना पाहिल्या, बोल ना ऐकतोय तो. हा आणि मग अबे जावे छुटक्या समोर येऊन बोल. त्या दिवशी आहे ना बेशुद्ध करेपर्यंत ठेवलेला, आता बेशुद्ध होईपर्यंत ना वर जाईपर्यंत पकडून ठेवेन, समजलं. शिवतिया झाला. तुला सनी वाटलं काय रे मी लवड्या. हा ये ना एक काम कर ना, तिला आम्ही लायकीने 5 पैशाची व्हेंचर लवड्या. झाटू जरा आहे ना ते तुझ्या भांडीत दम आहे ना लवड्या, तर ती स्टुडिओ सोडून पहिला जॉब करायला शिक. भोसडीच्या, समजलं काय.
समजलं? चुतिया तू एवढा वाचतोय ना, ये ना भोसडीच्या इथे बसलोय बघ, अंधेरीलाच बसलोय, ये बॅलर बरोबर येते ती गांड मारतो पाहिल्या चुतिया. बॅलर मग बॅलर काय तुझा पण ठोके आहे काय रे? चुतिया सारखा करतोय हरकते. अबे झाटू बँड्रामध्ये काम करतो तर तशी अवकात तर ठेव लवड्या. कुठे पण हात टाकायला जाऊ नको झाटू. अरे व्हॅनचे तुला ओळखते काय रे ती चुतिया? तिला फॉलो बिलो करायला जातोय ते कधी चमडीगिरी कधी सुटणार रे तुम्ही लोक व्हॅनचे? ते सांगा. गलिच्छ एकदम कान. अबे चुतिया तुला काय आहे घालायची गरज आहे? तुला आधी पण बोललेलो ना मी, माझ्या फॉलोअर्स मध्ये कोणाला रिक्वेस्ट वगैरे नाही पाठवायची चुतियासारखं. काय बघितली नाही पोरगी बघितली नाही की तुम्हा लोकांना काय राहत नाही की असं वर खाली होतं? असंच होतं. हा ना. अरे ह्या लोकांनी कधी पोरगी बघितली नाही असं वाटतं. अबे चुतिया मग तुझ्या आयडी मध्ये हाय तर कशाला दुसऱ्यांच्या आयडी मध्ये आय घालतोय ते कळत नाही मला. अबे पण तू उठतो तर तुमच्या लवड्याच्या लायकीच्या पोरींबरोबर बोला ना. समजलं? अबे झाटू अबे लवड्या हा का मी चुतिया वाटलो काय रे लवड्या? आता बायल्याने आता का कट केला चुतिया? मी तर कॉल करणार अरे हरामी आहे, त्याची चुकी आहे, त्याला कळली, त्याची चुकी आहे. मला माझ्या एरियामधली चुकी आहे वेगळी गोष्ट आहे. माझ्या ऑफिसवाल्यांना तू मॅनेजरला फॉलो बिलो करते, ती मला मेसेज करून सांगते की अरे अम्बी आज कोण आहे? बोलली ती? अरे बोलली ना मला. तुझं नाव खराब होणार. चुतिया मला नाही वाटत. बोलला मी अंबीचा फ्रेंड आहे. अरे ती मला फॉलो येतं ना रे बाबा, म्युच्युअल मध्ये येतं ना. म्युच्युअल मध्ये येतोय ना. हा कोण आहे? हा कशाला फॉलो करतो? हा कशाला फॉलो करतोय? मी बोललो मॅम फॉलो बिलो करू नका, कोणाला एक रिक्वेस्ट वगैरे आली तर एक्सेप्ट करू नका. अरे नाव खराब होतं लवड्या, अक्कल आहे म्हातारची. हा बायल्या आहे लवड्या, सगळीकडे घुसायला बघतो. अरे माझे मित्र माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ना त्या ओळखतात याला. एवढ्या म्हणजे काय खाली टायमिंग मध्ये तुझ्या पोरींना माझा जे फॉलो करतो की हा अकाउंट ओपन करणार, ना फॉलोविंग आणि फॉलोवर. तू सांग मला ह्याने भाई तू काय आहे घालतोय बाहेर घाल ना. तिच्याशी काय बोलला बिल्ला समज उलट्या सुलट्या काय लागतील चुक्यासारखं. ती मला बोलेल ना की अगदी तू कुठल्या पोरांसोबत राहतोय, माझ्या नावाशी लागेल ना भाई. याला काय तू काम करतोय आंबे तिकडे? म्हणताय ती मॅनेजर आहे माझी, रिपोर्टिंग मॅनेजर आहे. आणि रिलेशन आहे तुझं चांगलं, त्यांच्याबरोबर कशाला खराब करायचं? फ्रेंड आहे चांगली. तो बोलतो अरे मेरे साथ लेके तुझा आणि माझा वेगळी गोष्ट आहे चुतिया. तुला माहिती आहे ना वडवगिरी काय केली असणार जेव्हा तू स्टोरी टाकली ना त्यांच्या बरोबर? अरे काय स्टोरी टाकली तेव्हा ती शोधून काढला नसणार ते ही कोण आहे ही कोण आहे. तिने स्टोरी टाकली ना माझ्यावर आणि मला टॅग केलं ना, ह्याने चेक केला. हे बघ ना मी कशाला खोटा बोलू, मला काय भेटणार आहे खोटा बोलू? मी उगाच थोडी शिव्या घालणार. मी तिला बोललो की हे नको कर. गरम नको बोलते. मला बोलता आहे की टेन्शन घेऊ नको, मी काय फॉलो नाही करणार. वायफायला कॉल आला मग आली मम्मी घरी उचललं. अरे तसं नाही रे, तू तुझ्या काळजी हिशोबाने बोलला. आता तू मला सांग ती आहे तू तुझ्या नावाने केलं बिलं नाही ना त्यांनी? गाण त्याची गाण नाही. सगळ्यांच्या अकाउंट मध्ये जा, मी लिहून देतो त्याच्या अकाउंट मधले कुठल्या तरी 2-3 पोरींमध्ये बघ हा चुतिया नाही असेल ना म्युच्युअल मध्ये तर कशा. तुला माहिती हा अशी चुतियागिरी ना सौरभ बरोबर पण करतो. सौरभ कडे शिव्या खातो. सरांबरोबर केला नाही अशी चुतियागिरी. आई क्लायंटचे नंबर घेतो, अक्कल आहे याला सांगून ठेवा. मी येडा आहे का तो? बोलायला लागणार त्याच्याशी. हे बघ कोण आहे बघितलं झालं नाव खराब. याने रिक्वेस्ट पाठवली आहे ना, कोण आहे? मी बोललो तर मी त्यांना बोललो हा स्टुडिओचा फोटोग्राफर आहे फॉलो वगैरे. ते रिक्वेस्ट आली म्हणून विचारला. मी बोललो अरे नको, बोलते अरे टेन्शन नको घेऊन मी नाही करणार. म्हणून तू कॉल केला म्हणून डोक्यात उसळा आला ना. मी बोललो भाई ती समजून कशी त्याचा तिला काय प्रॉब्लेम नसता तर ती मला काय बोललीच नसती ना. कोण आहे संपला विषय. तुम्ही तुमचं बघून घ्या काहीतरी. मग मी बोललो असतो अरे मी मला थोडी विचारलं तुम्ही फॉलो करताना नाही ना, ती विचारते ना मला. मी बोललो आता काय बोलू भाई, तू म्युच्युअल आहे म्हणून विचारलं. अनफॉलो मार.
अरे येडा येतो अक्कल आहे का चित्ती याला ते घाटूला अरे पण माझं म्हणणं एक आहे की कोणाबरोबर पोरीबरोबर दिसलं की तुम्हाला गरजच आहे का फॉलो करायची. पॉइंट. अरे पण हा तू मला एक सांग, मी जर समोरच्याला ओळखत नाही, रिअल लाईफ मध्ये भेटलो नाही तर मी कसा फॉलो करू शकतो कोणाला? फेसबुकच्या जमान्यात राहतो काय? अरे तो बोलतो तुझ्याबरोबर आहे, माझ्याबरोबर आहे ना तर काय पण करायचं, तुला काय करायचं? मी तुझ्या अकाउंट मध्ये जाऊन तुझ्या छपऱ्या पोरींबरोबर ते बघतो काय? काय झालं ते पण नाही, कोणाला पण नाही करू चुकी आहे. अबे तसं नसतं रे, बरोबर नाही. मला माहिती नाही याची हरकत आहे कशी आहे. त्या दिवशी बोललो ना तुला ती विवेकच्या मैत्रिणीचा, बघितलं ना काय हा बोलला? हा हा, तो काय खरासी नाही चुते बनवला, चुते बनवून हे ते करा. अरे तो ती बोलते की मला माहित नाही, तिला काय बोललो नाही मी, ते तिचा त्यांचा पर्सनल वैयक्तिक प्रश्न आहे. हा पाय आपल्याला काय करायचं आहे अजून ते. पण जर हा असंच बोलतो ना डायरेक्ट लगेच केलंय केलं, हा हिच्याबरोबर चॅट करून ह्याला बोलायला किती टाइम लागेल? केलंय. नाव समोरचीचं नाव करा, तुझ्या पण डोक्याचं बोलणार. हा. माझं म्हणजे एकच म्हणणं आहे की मी ज्यांच्याशी कनेक्टेड आहे ना त्यांच्याशी नको कनेक्ट, तोपर्यंत ती लोक स्वतःहून नाही भेटत. तुला काय अभ्यास करायची इच्छा नाही होत का? परीक्षा तोंडावर आली तरी तुला काय वाटत नाही, शरम नाही, लाज नाही, बोल ना फक्त काय? तंगड्या तोडायचे. हे कोणाचा तरी कॉल आलेला बघितला? मीच मारलेला. किंवा ही नवीन लॉन्च झाली. एका सीन आहे. रात्रीची सगळ्या गाड्या लावून जाऊन राहिल्या. जरा कधीतरी ह्याचा कपडा मारा. हे बघितलं काय? भारी आहे ना? हे कंपनी थ्रू आहे की त्याने मॉडिफाय केलं नाही? नाही कंपनी कार्बन फायबर आहे. कितीची असेल ही? हे सिद्धू तुझ्या जेवणाचं काय? नॉर्मल भात नाही ना खाणार आता तू? थोडासा. अरे नाही खाणार तू, मला विचार आता तुम्ही खाल्लात ना भात? ठीक आहे. तुझं चपाती पण हा GS चा न्यू मॉडेल आहे. जो जुना मॉडेल आहे तो बघशील ना, तो पण सेक्सी आहे. मस्त आहे ही पण ही कितीची आहे? थांब नाही जर रेट बघूया काय. महाग असणार आहे मला जेवढं वाटतंय. काय कपड्यांचा असा गोंधळ आहे? कुठे कोणाचे कपडे धुतले? ते मी आतमध्ये टाकणार आहे आता. माझे कपडे ते आज टाक. 20 प्राईम 50 रेट आहे. जुना बघ, जुना GS बघ, BMW GS. अरे ही BMW R आहे आपली. R नाही, फक्त BMW GS 1300. थांब नाही, थांब मी काढतो. ही कुठची गाडी आहे? BMWच आहे. पण ही चालवतात कशी? आल्यास पडेल ना होते अशा गाडीवरती? अरे ती 3 लाख वाली नाही, ह्याच्यात भाई हे खूप असतं बॅलन्स वाला शॉप. मी असं वाजा शिकवत होते मग तिला BMW मॉडेल. BMW G310. हा ही अशी उचलावी लागते. ही 310. अरे ही 3 लाखची आहे. हा हिचा लुक बघ ना, ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? 310 RR पण काय सेक्सी दिसते. ही बघ G310 GS ही वाली आली. ॲडव्हेंचर इज नाव. 3,30,000. हे बघ पाठी बघ काय वाट लावली आहे बघ. भाई ग्राफिटी. आणि मारली आहे पूर्ण वरची. इथे असं झालं, इथे असं झालं, एकाच ठिकाणी लाव. सांग आता ह्याच्यात काय एका ठिकाणी प्रॉब्लेम लावू आहे? नकोस. हे काय? प्रॉपर पळवणारी वाटते ती. म्हणजे मेक्सिकन पोरं ते स्टंट हा ती लोक हेच यूज करतात, हे लोकच. काय त्यांना काय बोलतात ते मेक्सिकन मेक्सिकन नाही, ब्राझिलियन. काय हो? ब्राझिलियन हा ती का तुम्ही खाली येईन तेव्हा जरा थांबा, माझं काम नाही करू. मी चालू आहे, रेकॉर्डिंग चालू आहे. मी मला का तू बोललास का? मस्त म्हणजे पूर्ण. हे वाले शॉर्ट्स बघ. ही वाली नाही वरचं हे वालं? हा बघत. talented riders. And at number 3, he got stoppies down to a T. त्याची साईज बघ, त्याची बाईक बघ. At number
2, he needs some coffee. म्हणजे ह्याचा सिम्पल अर्थ आहे सगळा बॅलन्सचा खेळ आहे. हा बॅलन्सचा गेला आणि ती लोक चालते कशी And आहे at number 1, this guy's Snapchat game is crazy. आता बघ आम्ही होंडा पल्सर बिल्सर वरती This is करतो 3 times Brazilians show they are the most talented rider. डबल गाठी मारा काय सर्च करू थांब ना हे बघ हे ते ब्राझिलियन विली कुठे 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 वरती हा ती वाली बघ ती वाली बघ ही वाली तुम्ही नाहीये की व्यवस्थित काढ. भाई साहब. मी नेहमीच आहे वेदाने ती किती वेळा काढून चाळीतनं मारा, पळवतोय. आपल्याला काढून फेकून द्यायला लागली. चेक कर चेंज करायचे ते त्यांचे थांब 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 थांब. हे कपडे ओलेच्या ओले आहे. नाही हे नाही इंडियावाले बघूच नको इंडिया चपली आहे. साडी लावून दे नंतर मी घेऊन. हे बघ हे जोडवाले व्हिडिओ सगळे ही बघितली आहे काय बघितली आहे हा बघितली मजा येते ना पळवतो चुत्तले गाडी पळवतो इंडोनेशियाचा आहे बघ, हे बघ, हे बघ. सगळे कपडे ओले आहेत. एक जो कपडा धरला नाही त्याला धरला नाही ना बघ ना, बघ ना. भाई नॉर्मल गाडी आहे त्यांच्याकडे त्याला पण पळवतात त्यांना गाड्या. हे बघ ना हे बघ ना हे बघ ना त्यांनी पळताना बघ ना. एसीचा रिमोट कुठे आहे रे ही वाली भाई काय पळवतोय मग तू गाडी पकड सकतात का त्याला अरे पळतो जो याच्यापेक्षा ब्राझीलवाले खतरनाक पळवतात हे काही नाही एक ब्राझीलवाली व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ते कपल लोक इसके पॉप्स पासून पळत असतात ते लाव ते टाईप करशील ना ते भेटेल कुची 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 मी ना ब्राझिलियन कपल इस्केप कप असं ते येतच बाहेर ब्राझिलियन कपल ही वाली हा ही वाली हीच आहे ना हा हीच आहे भाई काय पळवतात हा खतरनाक वाला मानलं पाहिजे हा त्या मुलीला पण ती पण बसली हा त्याच्या कान नाही पाठी. फाटली तिची हा तिची नाही पाठली भाई तुझ्याकडे गाडी बघ पोलीसवाल्याकडे गाडी बघ कुठची आहे तिच्या त्यांच्या इथे बाईक सगळे पोलीसवाले असेच बाईक पण चालवतात मला एक गोष्ट सांग ही लोक जी पळतात आहे हा. हे लोकांना समज पकडलं पण ऍक्सिडेंट होणार गाडी थांबवणार कशी चालवणार बघ कसे येतात त्यांचे त्यांना माहिती आहे त्यांना का पोलिसांनी जे त्या पोलीस लोकांना पळवतात ते शिकवलंय. पण टॅलेंटेड आहेत म्हणतो हा त्या लोकांना तिकडे ती लोक बाईकची पण ते लोक हे घेतात ट्रेनिंग देतात ते आपल्या इकडे आपल्या पोलिसांना काही काय नाही काय नाही तुझा सीन सांग कुर्लावाला झालेला तो तू गाड मारलेली ना त्याची पळवलं. काय रिस्पेक्ट सांग ना सीन काय झालेला पळवत होतो बेस काय झालेला सांग फक्त बेस सांग लावायला बोलतोय तू माहितीये पळत पळत सांताक्रूज पर्यंत आलेला आणि त्याच्यानंतर तुला सोडून दिलं त्याच्या पाठला अरे हा त्याने मला चेंबूरमधून पकडलेला मच्छी. आणि माझ्या पाठी लागला आणि मी वेस्पा पळवत होतो एक तर मला घाण सवय आहे. पळवायला लागली तर पळवतात तर मी तो चेंबूरवरून तो एक आहे ना मधला रोड आहे जो डायरेक्ट सांताक्रूज कलिनाला येतो. माहितीये मला जो आपला मी- कुर्ल्याला हा, मच्छी मार्केटला कुर्ल्याला आहे. मच्छी मार्केटला जातात तर मग मी तिकडून काढली आणि मी बोललो इथून खाली जाण्यापेक्षा मी काय काम करतो मी सीधा जातो खेरवाडीला तो तर लॉंग रूट आहे ना बोललो फरक नाही पडत जोड तर खाली आहे सीधा सीधा पळवीन पळवत जाईन तिकडून टर्न घेऊन परत पाठी जाईन ते पाठी जाते आणि तेवढ्यात मी तोडला सिग्नल हे तोडला नव्हता येल्लो होता तेव्हा निघालेलो आणि तेवढ्या बाईकवाले पोलिसांनी बघितलं तो आला असेल आता पकडायला बोललो करू काय बोलला आता तर पळवावी लागणार बाय तो माझ्या पाठी आहे आणि मी पळवत्या सांताक्रूज पर्यंत आलो आणि मग सांताक्रूजला बोललो तो एक सीन सांताक्रूज पर्यंत आलोय नंतर मी गल्लीमध्ये टाकली आहे सांताक्रूजला मग त्याला कळलंच नाही मी कुठे गेलो आणि सेकंड टाइमला काय झालेलं आलं रात्री बँड्रावरून आणि पेट्रोल संपलं माझं तर मी सांताक्रूजला खाली बाहेर हायवेला आहे ना खालच्या साईडला ब्रिजच्या खालच्या साईडला गेलो आणि तिथे सायना राहते ना तिथे लेफ्ट साईडला पेट्रोल पंप आहे मिलन सप्लाय मिलन सबवेच्या इथे नाही आहे मग? सायना जिथे राहते ना हा
तिकडे बाहेरच्या साईडला कळलं. पार्ला रेल्वे स्टेशनच्या इथे जायला रोड आहे ना तिकडे. कळलं. तर मी आलोय, मी गाडी चालवत गेलो आणि पुढे लागल्या ट्रॅफिक आणि पाठून भाई करत कोणती येत आहे. पाठी बघतोय तर पोलीस भाई करत येतोय. मी पळवत निघालोय पकडायला मला. काय संबंध पण असंच? अरे असं त्यांना काय फरक, शॉर्ट्स घातलेले, बॉडीवर टॅटू आहे, वाटला सीन आई चपरी करून कोणतरी धरायला आलाय धरा. भाई छपरी लोक वेस्पा घेऊन नाही पिलत, हे एवढं तर मी तरी बोलतो. आता असं पण नाही की भाई खराब कुठले ते कपडे घातले, चांगले डिसेंट कपडे. तू पळाला. मी कशाला थांबवतोय, मी बोललो बाय थांबवली तर आता हा फाईन मस्त पैकी मारणार मोठे ड्रायव्हरला ऍक्शन नाही. हा. आणि वेस्पाचा काय एक फायदा आहे की स्कूटी छोटी आहे, गल्ली टाकायला बरी पडते. नाही कुठल्या पण गाडीच्या मधून गॅप काढतो, इझिली काढू शकतो. तर तिथे पुढे ट्रकवाला होता, बसवाला होता, मी टाकली मधून गाडी गायब डायरेक्ट सीधा पेट्रोल पंपवर थांबलं. मग तिकडून मी पेट्रोल पंपवरून परत येत होतो, तेव्हा तो तिथे उभा होता रस्त्यावर आणि त्याने मला बघितलं आणि तो फक्त असं हो तो असं माझ्याकडे असं बघत होता. काय बोलला नाही, बघितला आणि त्याला कळलं हा काय इथून जाणार नाही. मी गपचिप टाकली अंधेरीला, आतल्या साईडला गल्लीतून निघालो, हायवेतून बाहेर घरी आलो. त्याने तुला बघितलं पण नंतर अवॉइड केला. तुला वाटतं अवॉइड केला, त्याला तू काय पकडणार, त्याला माहिती आहे हा हा गाड मारणार. एवढ्या जवळून पळालाय तर हा लांबून आता जातोय, आता थोडी हातात भेटणार त्याच्या. चेज आहे ना, प्रॉपर चेज आहे बोलतो ना. प्रॉपर एकदम खतरनाक. मी फर्स्ट व्हिडिओ बघितली ना, याच्या मला खूप आवडलं. पण पळवणारा पण त्याच्या पुढचा जो आहे तो एकदम टॅलेंटेड आहे बोलतो. हा आणि पोलिसवाला पण पळवतोय कडक. अरे हसायला येईल तुला, तो असा पळवतो. मी पहिल्यांदा बघितलेलं असं कोणाची पळवताना, पूर्ण वाकडी करत. पण त्यांचे रोड पण खराब आहेत आपल्यासारखे. म्हणजे त्यांचे रोड खूप आणि आपल्याला वाटतं इंडियाचे रोड फक्त खराब आहे. नाही, इंडियापेक्षा बेकार आहे. ब्राझील, आफ्रिका. हा ब्राझील तर काही, तो पण गरीब देश आहे. देश स्टेट आहे ना काय? नाही ब्राझील इज लाईक कंट्री आय गेस इफ आय एम नॉट रॉंग. कंट्री आहे ना कंट्री. अरे हा, पण काय बोलतो. अरे फुटबॉल होता ना, असं काय लावड्या. अरे होता रे, गरीब अरे तो कुठे आहे बघ, त्याच्या पाठीमागे प्लस पोरगी पण आहे. हा मा कधी देतोय. हॅलो अरे हॅलो, हे मम्मा तिला जरा गप्पा राहायला बोलते काय. काय झालं मम्मा, येतोय मी कधीच येतोय. ती ओरडते कशाला फालतू मध्ये. येतो मी घरीच येतोय अम्मा, घरी येतो. बघ ना, तो पळवतोय वगैरे कसा पोरीला घेऊन, मला एवढा ते. पोरगी बसली आहे ती बाई, रिस्पेक्ट. आणि आपल्या इकडच्या पोरी पोलीस पार्टी लागली आहे. मी तर ती तर निघून जाईल ती तिचं नाव घेऊन निघून जाईल. हा बघ ना, बघ काय कट मारतोय भाई तो. ते बघ भाई तुल्ले आले तिकडनं. हा बोल ना. ऐक ना, जर 10वीची परीक्षा आता द्यायची असेल कोणाला बाहेरून, हा तर फॉर्म भरू शकतो का? बघावं लागणार. तर बघ ना, सर्च करून सांग. 5 मिनिटं दे ना, 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं. हा सोनूताईचा फोन आलेला म्हणून 5 मिनिटं दे. ती बोलली मला कळव काय, तिला फॉर्म भरायचा. डन. 5 मिनिटात दे, 5 मिनिटात. पण आता एकदम 10वीची नाही, अरे बाहेरून नापास झाले असतात ना, रिपीटर लोक बसतात बघ. हा देता येते ना, पण तो फॉर्म आता भरू शकतो. ते चेक करतो. 5 मिनिटं दे ना. त्याने कुठून टाकली बघितली. ही रिस्क घेतला ना त्याने, रिस्क होती, बसू शकत होतो. कॅब बघ केवढीशी आहे. तेच तर बोलतोय मी, त्याने कशी काढला.
पोलीसवाला पण खतरनाक आहे भाई. टॅलेंटेड आहे भाई, रिस्पेक्ट. तो बघ तर ती त्या पोलीला उडवत उडवत घेऊन चाललाय. ते बघ ना उडते बघ कशी. पण त्याला कोणा मजाच आली असणार भाई, जो ॲड्रेलिन रश असणार ना. तो म्हणजे भाई माझी फुटेज भेटली रे मला. रिअल लाईफ गेम पळवल्या ना मी. आहे, रिअल लाईफ गेम आहे, रिअल लाईफ गेम. तो बघ घुसला घुसला नाही घुसत. भाई साहब, रिस्पेक्ट रिस्पेक्ट भाई त्या पोराला. म्हटलं घुसला नाही घुसत ना. सो क्लोज भाई, सो क्लोज. थांबवत नाही पण तो लवडू, थांबवतच नाही गाडी. त्याला पकडली की नाही हे पण नाही माहिती. काय पकडणार त्याला, पळवतो बघा तो गाडी. बघ काय उडाली बघितली ती भाई, केवढी उडाली बघ ती, हवेत आहे. पोचला पण मजा आली असणार ना फसली मध्ये. किती स्पीड वरती पुढे होतोय. समजतंय त्याला रस्ते किती माहिती आहेत. तिकडचा ओजी आहे तो. आता बघ कॅब बघ कसा काढतो लगेच. भाई रिअल लाईफ पिक्चर वाटतोय. पोलीस वाल्याला काय मजा आली असेल. हे बघ भाई त्यांच्या गल्लीमध्ये ग्राफिटी झाली, त्या गल्लीमध्ये अरे आता कुठेही घुसव ना तो गाडी घेऊन जातोय. गेला तो. पडले पडले रे तिकडे, पडले म्हणून. नाहीतर भाई मजा आली आता आता गेला होता तो. गाडी त्याने मूर्खपणा केला. गाडी टाकून पळायला पाहिजे होता. गाडी टाकून कशी पळणार, त्याच्याकडे तीच गाडी आहे ना. मग गाडीवरनं त्याला ट्रॅक करणार. मग पळायचा मतलबच संपला ना. गाडीवर ट्रॅक करणार ना, त्याची गाडी गेली तर. तशी पण गाडी गेली ना. तशी पण गाडी जाते. आपल्या इंडिया सारखं नाही बाय फाईन देऊन घ्यायचं गेली बोलतो, जमा बोलतो. यांचे ते जमा करतात. की एवढी पळून काय फायदा आला. मग पण मजा आली, मजा आली ना. मजा आली, मजा आली, मजा आली, मजा आली भाई. हे तुझ्या मित्राचं काय झालं ते बोलणं. काय काय BMW नाही टॉपिक बोलणार होतं ना. अरे तर त्याच्यावर शूट केलं मी. आपण परत शूट करूया. तर त्याला भरपूर नॉलेज आहे ब्रो. आपण करूया. आता येईल ना तो परत मुंबईला येईल ना, त्याला घेऊया ना आपण. ऑनलाईन घेऊया सही त्याला. आधी तुझी फ्रेंड आली ना भेटली नाही. तिचा काय शॉर्ट झाला ना. हा तिला पण भेटायचं आहे. ती गेली परत. गेली गेली ती मला बोलली बँगलोरला जर सांग. मी हा बँगलोरला आलो सांगितलं. तुलाच यायला लागेल, आम्ही तर काही लावून येणार. बँगलोरला आलो हा सांगितलं. हा अरे प्लॅन आहे. आय एम ॲक्च्युअली प्लॅनिंग टू तुझी बघ काय. ते बघ तिचे बोजे असं. ठीक असलं तिचं. त्यांचीच चुकी आहे. हो ना तू चुकीचा आहे. त्यांची चुकी आहे. ते डब्याने हल्लं. हे करून घेणार भाई मी गाडी घेतलं. हे करून घेणार पक्का. नंबर प्लेट वर आता बघ कळलं. हे लाईट वाला करणार. हमकाच करणार मी काय सांगतो. का माहितीये कारण तू नको रे धंदे करायला पुढे आहेस म्हणून ना. हा. नाही रे मी विचार केला की ज्याप्रमाणे मी स्कूटी चालवतो ना तशीच मला गाडी पण चालवायची. एकदम खतरनाक फ्री. हा म्हणजे मला टेन्शनच नाही पाहिजे की अरे हाँ चल ये मैं खुद अच्छा ड्राइव कर सकता हूँ. 5-6 घंटे 7-8 घंटे घुसून कारण की हे सुजित बिजित सारख्याच्या भरोश्यावर ठेवून मी पाठीने बसणार. केरळमध्ये की तामिळनाडूमध्ये. केरळमध्ये बँगलोरमध्ये. बँगलोर 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 बँगलोरवाले गाड मारतात ह्या लोकांची. तू विचार कर ना
तू जर गाडी घेतलीस BMW वगैरे तुला देईन त्याला ना चालवलं. तुला चालवायला तरी तुला तर शिकावी नाही लागेल. नाही मी रिस्क नाही करू शकत भैया बरोबर. भाई मी तर मी घरी पण बोललो मी शिकणार बाबा गाडी बिडी मला एकदम समजतंय तुला कळलं. भाई असा चप्पल घेतला आणि मारलाय कोणाला तरी. तुकडे होते तिथे बॉलचे. त्याने पेपर कापला रे आम्ही किती धारदारा माहितीये का. काय आता काय करणार आहेस तू? आता मी तुला पहिलं सोडतो. तुला कधी सोडायचं आहे ना. नाही मी इथे नाही पहिलं मी ऑटो पकडी नाही. नाही सोडतो ना वांधा नाही तसं काही नाही. तुला सोडतो मी घरी येतो. रात्री येणार आहे तू. रात्री आमचा प्लॅन होता दारूच्या बाटल्या घ्यायच्या मिनिएचर आणि गरीब लोकांना वाटणार. त्यांना मला आय लव्ह यू जीजस हॅपी बर्थडे जीजस. नाही रे ब्रो मम्मीचा बर्थडे आहे यार आता नाही नाही तसं पण एवढं आता बाहेर जायचं ना तू. आता बाहेर आहे मी आता परत थोडी जाणार. चल ठीक आहे. तुला काय बोलायचं एंडिंगला. नाही हाऊ टू ड्राईव्ह Please. गाडी. सुजितला काय टिप्स द्यायचे तुला. खड्ड्यातून चालवा बाय खड्ड्यातून चालवा. जर तुम्हाला गाडी चालवता येते आहे सुजितच्या मामल्याने तुम्ही खड्ड्यातून चालवा. आई जवळ गाडीची हा. आणि तुमच्या पाठी बसणाऱ्याची पण जास्त जवळी पाहिजे. गांगड म्हणजे तो परत बसलाच नाही पाहिजे गाडीवर समजलं. आणि आधी सारखी जुत्या जी असतात थोडं त्यांना लांब ठेवा स्वतःच्या पोलिंगपासून. एंड नोट समजलं. एंड नोट चमडी लोक हॅशटॅग चमडी पवईच्या चमडी हॅशटॅग नाही तर कुर्ला शिफ्ट झाला ना. कुर्ला हा हॅशटॅग कुर्ल्याच्या चमडी ते बरोबर. बाय बाय. हॅशटॅग कुर्लाची